या महायुतीच्या आभार सभा प्रसंगी उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेतेगण, अनेक सेवाभावी आणि इतर संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला, त्या सर्व सन्माननीय संघटना, सेवाभावी संस्था, काही अज्ञात मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला, अदृश्य ते सर्व सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवावर आज हा लाखाचा लाख मोलाचा लीड मिळाला, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आणि गावागावामध्ये असलेले आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आपल्या समोर नतमस्तक होतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो. गेले महिनाभर तुम्ही सर्वांनी स्वतःचा जे काही व्यवसाय असेल, कामधंदे असतील, रोजीरोटी असेल, ते सर्व सोडून महायुतीच्या धनुष्यबाणाच्यासाठी जीवाचं रान केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. खरं म्हणजे 5 वर्ष जवळपास 24 तासांच्या पैकी 15-18 तास आपण सर्वजण जनतेमध्ये असतो, जनतेच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी असतो. परंतु निवडणूक आली की त्या प्रक्रियेला आपल्याला सर्वांना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. प्रचाराच्या दरम्यान विरोधकांनी काही खोट्या अफवा पसरवल्या, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंतु परंतु वाटत होता, परंतु मला विश्वास होता मालेगावची आपली जी जनता आहे, ती जनता प्रत्येकाला ओळखते. गेल्या 25-30 वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल, हा मला विश्वास होता. आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन माय बापने परत एकदा दाखवून दिलेला आहे. मला वाटतं 1,06,000च्या पुढे हा जो काही लीड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला. आपण टीव्हीवर पाहिलं असेल, मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आता स्थापन होणार आहे. आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत, मग येणाऱ्या काळामध्ये नार पार प्रकल्प केंद्र नदी जोड त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. मालेगाव जिल्हा झाला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे, म्हणून अनेक उद्योगधंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे. मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे. शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे. त्या
दृष्टिकोनातून मग माझ्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची. त्याच्यासोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे, मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यासोबतच इतर अनेक विकास कामं आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपण बिलकुल काळजी करू नका. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे मालेगावचं कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही. उलट जलद गतीने आपल्या मालेगावची विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. मला वाटतं विजय पण आपल्याला बसवता आला पाहिजे आणि ती संस्कृती पाळून आपण आतापर्यंत प्रचार केला, पातळी घसरू दिली नाही. विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्याची फळं त्यांना भोगायला लागावी लागलेली आहे. एक तर डिपॉझिट जमा झालं, एक डिपॉझिट जमा झालाय आणि म्हणून म्हणजे जर तुम्ही आपल्या जिभेचा चांगला वापर केला नाही तर मतदार राजा जागृत असो हे मतदार राजाने खरंच एकदा दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं आपलं ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा तोच आपल्या कामाचा असणार आहे. आणि आपण ठरलेलं आहे आणि आपण ठरलेलं आहे. तुम्ही सर्वांनी मला आदेश दिलेला आहे की मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. आणि तो बदल केला जाईल, काहींची नाकाबंदी केली जाईल. जो मालेगावचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करेल, जो मालेगावच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल त्याला खड्यासारखं बाजूला काढून दूर ठेवलं जाईल. मला वाटतं चांगलं काम चालू आता बोलण्याच्या पेक्षा कृती करावी लागेल. काही लोकांचा लवकरात लवकर करेक्ट कार्यक्रम करू. आता लीड 1 लाखाच्या पुढचा आहे. त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे. हा सगळा जण खुश आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनता जनार्दनाने अतिशय सगळं हाताने आशीर्वाद दिलेले आहे. आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून तर सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळेच आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ त्या ठिकाणी घोंघवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून मला वाटतं की अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणींचे सगळ्यात जास्त आशीर्वाद मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना अतिशय सरळ हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या डौलाने फडकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटतं दुपारपासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या गेल्या 2 दिवसापासून तुम्ही झोपलेले नाहीये गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांततेने तुम्हाला घरी त्या ठिकाणी सुखरूप परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजांचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसंही 1-2 दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहेत त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल 2 दिवसामध्ये जशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली जीवाचं रान केलं अनेक अफवा यायच्या खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडलं नाही उलट त्या अफवांना 1,06,000 मतांचा लीडने उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परत तुम्ही दाखवून दिलंय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक गोष्ट चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या आपसामध्ये पण काही छोटे मोठे किंतु परंतु असायचे आणि जसं एखाद्या वेळेस युद्ध सुरू होतं तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या पद्धतीने आपल्या आपसात जरी काही थोडेफार किंतु परंतु होते परंतु ते सर्व किंतु परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण टीम एकत्रितपणे संघटितपणे या निवडणुकीला सामोरे गेले आपल्या ऑफिस मध्ये पण काही थोडेफार चुका झाल्या असतील मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो कधी कधी 4 जणांना फोन केले 10 जणांना फोन करायला पाहिजे होते परंतु चूक माझी व्हायची मी रात्री 10-12 वाजता सांगायचो की उद्या सकाळी 9 वाजता अमुक अमुक गावाला मी जाणार आहे
10 गावांना तुम्ही निरोप द्या. मग ते ऑफिस मध्ये रात्री 10-12 वाजता बसून प्रत्येक गावाला 5-5, 10-10 जणांना ते फोन लावायचे. खरं म्हणजे 5-25 जणांना ते फोन लावायला पाहिजे होते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्री दादासाहेब दादा कोणत्याही पदाचं समोर ठेवून काम करायचं नसतं. आणि असं जर आपण काही अपेक्षा दिसत काम केलं तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आपण आपलं काम करायचं, बजरंग बलीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आणि भाषणबाजी करता मी सांगत नाही, म्हणजे आपण सर्वजण याच पद्धतीने काम करतो. मंचावरील सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो. संध्याकाळी मला विरोध शेती गोष्ट बरोबर आहे ना. याईकडे पाहुणचार आता काय बोला नाही बस. हा काही लोक बोलायचे हे मनामुळे असं होतं. आहे का नाही? मला काय बोलायचं नाही, परंतु हे जे काही झालं ते तुमच्यामुळे झालेलं आहे. कोण एका व्यक्तीमुळे काही होत नसतं. मला वाटतं ही निवडणूक तर जनता जनार्दनाने हातात घेतली होती. तुम्ही सर्वांनी जीवाचं दान केलंय. आनंद उत्सव शेवटचा तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली. खरं म्हणजे हे ऐका ना, खरं म्हणजे यांनी आपल्या मालेगावच्या नावाला गालबोट लावलाय. आणखी आपल्या मालेगाववर इतर काही जबाबदाऱ्या आपण पार पाडायला पाहिजे होत्या, परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली, मालेगावच्या नावाला गालबोट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगावमध्ये माझ्यासारख्याला पण जास्तीचा वेळ द्यावा लागला. हरकत नाही, तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली. मी बोललो इथं आहे, काही इथं आलेले नाही, त्या सर्वांनी जीवाचं रान करून धनुष्यबाणाला तुम्ही जनता जनार्दनाचे आशीर्वाद मिळवून दिले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही काळजी करू नका, ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबहुना तुम्हाला दिसून येईल त्याच्यापेक्षा काकणभर जास्तीने आपल्या जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे. आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.